वॉर्म वेलकम सगळ्यांना. आय होप एव्हरीबडी इज ऍट द मोमेंटम राईट नाव. आणि सगळ्यांनी आपण हनुमान चालीसा सुरू केली अशी मी अपेक्षा करतो. फॉर पीपल व्हिडिओज, पहिल्या दिवशीचा व्हिडिओ मागच्या काही 24 तासामध्ये लेमी सी आय थिंक 50-60 लोकांनी तो पाहिला वाटतं. तर मला असं वाटतं की वा 75 पीपल हॅव सीन इट ऑलरेडी. आणि काल 30-35 लोक ऑनलाईन होती. काही जण डबल होते. सो मोर दॅन 100 पीपल एक्सपिरियन्सिंग हनुमान चालीसा. वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. राईट, सगळ्यांना म्यूट करतो. माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय? कॅन ऑल ऑफ यू हिअर मी वेल? ग्रेट, फंटास्टिक. वी स्टार्ट. प्रार्थना करूया छानपैकी. स्माइल करा मस्तपैकी, मोठा स्माइल करा. स्माइल. हे परमेश्वरा, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे श्रेष्ठगण, माझे गुरु मास्टर चोवाकोक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, माझे सगळे मेंटर्स, गाइड्स, साहेब, एव्हरीबॉडी. इनवोक द ब्लेसिंग्स फॉर ईच वन ऑफ देम. माझे मेंटर राम वर्मा, यांना सगळ्यांना आव्हान करून आजचं सेशन डे 2 आपण एक्सपिरियन्स करूया. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर दिस महासुख 2025, राईट, हनुमान चालीसा फ्रॉम मधुरता. सो वी आर कॉलिंग इट महासुख. महासुख, महासुखाकडे जाणारी ही एजन्सी. व्हॉट इज महासुख? महासुख इज महासुख. सुख इज हॅपीनेस, राईट. सुख म्हणजे आनंद, हॅपीनेस. आणि तो छोटा मोठा नकोय, तर मला महासुख हवाय. ग्रँड सक्सेस, मेगा सक्सेस. येस. तर काल ओरिएंटेशन सेशन होतं आपलं. ओरिएंटेशन म्हणजे काल आपण ओळख करून दिली, माझी ओळख करून दिली. हे सेशन कसं चालणार आहे, एक मिनिट, लेट मी जस्ट म्यूट सो दॅट वी नॉट गेट डिस्टर्ब. आणि मग त्याच्यानंतर आपण 21 दिवस हनुमान चालीसा जी करायची आपल्याला, तर त्याचे काही नियम सांगितले. सो सम ऑफ यू, इफ यू हॅव जॉईन फॉर द फर्स्ट टाइम टुडे, यू कंटिन्यू लिस्निंग टू द सेशन्स, राईट. यू कॅन चॅन्ट हनुमान चालीसा, पण संकल्प जो करायचा आहे तो संकल्प लिहायला सुरुवात करा. फॉर पीपल यू नॉट रिटन संकल्प येट, जर तुम्ही तुमचे गोल्स लिहिलेले नाही आहेत, आजचा जो दिवस आहे सुरू करा गोल्स लिहायला. इथून तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. बऱ्याच 6:05 होत आहेत, राईट. आपल्याकडे आज छान वेळ आहे, 20 मिनिटं आहेत. आणि या 20 मिनिटांमध्ये आज पहिल्याच दिवशी मी काय करणार आहे, तर पहिल्याच दिवशी बल, बुद्धी आणि विद्या, या हनुमान चालिसेतला जो पहिला श्लोक, पहिला दोहा आहे, राईट. बल, बुद्धी आणि विद्या. आणि मला असं वाटतं की ही आपली जी हनुमान चालिसा आहे, बल, बुद्धी आणि विद्येवरती आधारित असणार आहे हे, राईट. आणि आय सी दिस, बल, बुद्धी आणि विद्या, राईट. आणि ज्याने ही सगळ्या क्लेशांचा विकार होणार आहे. आणि मला भावलेला जो मंत्र आहे, मला भावलेला जो श्लोक आहे, तो ह्या सिरीजमध्ये, महासुख सिरीजमध्ये आपल्याला राम रसायन, आपल्याकडलं जे राम रसायन आहे आपल्याला अनुभवायचं आहे. सो आर यू रेडी टू एक्सपिरियन्सिंग दॅट राम रसायन इन युअर सेल्फ, इन युअर लाईफ? येस, आर यू रेडी? या. आज थोडे लोक मला काही गंभीर वाटतात, राईट. सो आय जस्ट वॉन्ट टू लेट यू नो दॅट मेनी पीपल हॅव कम. या, आय थिंक, लेट मी थिंक क्लिअर. अच्छा, आपला रोजचा कोरम लगभग तर सगळेजण आलेले आहेत. गुड गुड गुड. सुरू करायला काहीच हरकत नाही पुढे. ओके. सो गोईंग फॉरवर्ड. सो आपण कशासाठी आहात? आय नो सम ऑफ यू आर हिअर फॉर पेन रिलीफ. आय नो दॅट. सम ऑफ यू आर हिअर टू गेन समथिंग, गेन नॉलेज, गेन महासुख. त्याच्याकडे जाण्याचा रस्ता काय आहे, तिथे माइलस्टोन्स काय आहेत, महासुख म्हणजे नक्की काय, त्याचे कशी दिसतात ती सुख, ती सुख असल्यावरती माणूस काय बरं अनुभवतो, फिलिंग्स काय आहे, इमोशन्स काय आहेत, ती कशी दिसतात, ती खरंच अनुभवता येतात का, आणि ती खरंच असतात का, हे सगळं आपण पुढे अनुभवणार आहोत. येस. पण त्याआधी आपण बल या एका शब्दावरती थोडस बोलूया. बल. बल इज करेज. सो हनुमान चालिसा खूप रोज बोलणारी माणसं आहेत का नाही?
काही जण तुमच्यापैकी रोज हनुमान चालीसा म्हणताय. येस, सम ऑफ अस चॅन्ट एव्हरी डे. पण मग चॅन्ट करत असताना काय आपण म्हणतो, हनुमान चालीसा चॅन्ट कर, फक्त 2च मिनिटं लागतात. काय गहन अर्थ आहे. हनुमान चालीसा चॅन्ट कर, मोजून 2 मिनिटं पण लागणार नाही. जर आपण असं सहजपणे सतत हनुमान चालीसा म्हणत जा, तुझं काम होईल. कसं होईल, काय होईल. त्यातला जो सगळ्यात पहिला श्लोक आहे, दोहा आहे, तो असं म्हणतोय, बल बुद्धी विद्या देहू मोही, हरहू क्लेशो विकार. मग सगळ्यात पहिले मला बळ हवंय. आय नीड करेज, आय नीड स्ट्रेंथ, आय नीड इनर स्ट्रेंथ. मला शक्ती हवी आहे. पण मी ती शक्ती कुठल्या मार्फत मागू, काय मागू. सम ऑफ यू आर नॉट किपिंग वेल. काही जणांना तुम्हाला गोळ्या सुरू आहेत, काही जण तुम्हाला काही आजारपण आहेत, काही जण तुमच्या यू मे हॅव सम इश्यूज इन टर्म्स ऑफ युअर डिसीज, डिस्कम्फर्ट असू शकेल कुठे. मग जर हनुमान चालिसा करता, श्रीराम मारुती आपण निष्ठा आपली ठेवून आपण श्रीरामाचे जप करतोय, रामरक्षा म्हणत आहात, श्रीराम स्तुती ऐकत आहात, तो फिर डर किस बात का. मग हनुमान चालिसेत ते पण लिहिलंय, तुम रक्षक का हो को डरना. नाही होते तेवढा पुरतच राहतंय, नंतर मी घाबरतोय. आहा, कुठे गडबड आहे. पहिला गोंधळ सापडला, पहिली गाठ सापडली. तुम रक्षक का हो को डरना, तरी डरतोय. कारण त्याला काय सांगितलं, हनुमान चालीसा म्हणायला 2च मिनिटं लागतात. त्यामुळे त्याचं माइंड कुठे डायव्हर्ट झालंय, 2 मिनिटात काम होईल. मग जी आलेली आजारपणं आहेत, ती आजारपणं त्यावेळी आपलं कुठेतरी बल, विद्या आणि बुद्धी आपली त्यावेळी कमी पडली असते. आणि त्यावेळी जेव्हा आपले रिसोर्सेस कमी आहेत, लिमिटेड आहेत, त्यावेळी आजारपण येऊन आपल्याला उभी राहतात. येस ऑर नो. 99% आजार मानसिक आहेत. 99% आजार हे मानसिक आहेत. एखाद दोन फ्रॅक्चर वेक्चर झाले, त्याच्यामध्ये पण बरेच काय काय असेल मागे. पण एखाद दुसरा काही पडला, त्याला काही लागलं, तर तेवढंच 1% आजार आहेत. बाकी 99% आर सायकोसोमॅटिक इन नेचर. याचा अर्थ आपण कुठेतरी बळ कमी पडत आहे. सर पाठदुखी होतीये, डायबिटीज आहे, मायग्रेन आहे, जेवढे आजार आहेत तेवढे पुस्तकात लिहिलेले सगळे आजारांपैकी कुठला तरी एक आजार मला आहे. कधी कधी 2 आहेत, कधी कधी 3 आहेत. त्याला शुगर आहे, त्याला त्याला शुगर जास्त आहे, त्याला कदाचित ब्लड प्रेशर असेल, त्याला ऍसिडिटी असेल, त्याला दोन्ही असेल. ज्याचं ऍसिडिटी असेल त्याचं डोकं दुखत असेल. 4 तर इथेच झाले. कालांतराने त्याचे गुडघे थोडेसे वीक व्हायला सुरुवात होईल. डॉक्टर म्हणतील रोमॅटिक आर्थरायटिस झालाय. मग कुठे बळ कमी पडतंय. तुम रक्षक का हो को डरना. मग बळ कशाला कमी पडतंय, व्हॉट इज द रिझन. सगळं आहे, पण तरी पण मी एकटाच आहे. घरी एसी आहे, फंटास्टिक ठिकाणी मी राहतोय, पण झोप काय लागत नाही सर. आहा, तुम रक्षक का हो को डरना. मग तेव्हा नाही आठवत आपल्याला कोण बळ वापरत आहे आपल्या विरुद्ध. ते आजार, ते विकार रावणा एवढे मोठे कसे झाले. आणि रावण कॅनॉट बी बिगर देन राम, इज नॉट बिगर देन राम. आणि भगवान हनुमानाने तर लंकेत जाऊन त्याची म्हणजे तिथे आग लावली होती त्यांच्या लंकेत. मग तरी माझ्या आजारांचं काय मग याच्यात प्रकरण आहे. सो आजच्या दिवशी, आजच पहिल्याच दिवशी मी आज हे पॅटर्न्स तुमच्याबरोबर बसून तोडून टाकणार आहे, जे आपल्याला रोखतायत बलवान होण्यापासून, धैर्यवान होण्यापासून, करेजियस होण्यापासून. असे सगळे इमोशन्स आपलेच आहेत. आपण म्हणतो ह्याच्यामुळे नाही झालं, त्याच्यामुळे नाही झालं, ह्याच्यामुळे नाही झालं.
कोणामुळे काय झालं, तो माणूस स्वतःला नाही कंट्रोल करू शकत, तो आपल्याला काय कंट्रोल करेल हो? आपणच आपल्याला रोखत असतो, आपण उगाच कारण इकडे तिकडे पसरवतो. राईट, आणि मग आपणच त्याचे ट्रॅप होत असतो. हनुमान चालिसेत त्यांनी पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलंय, मी सरेंडर होतोय तुला, मी सरेंडर होतोय तुझ्या चरणी. नाही, मी बुद्धिहीन आहे मी. आय डोंट नो. मी नतमस्तक होतोय, मी सरेंडर होतोय, बुद्धिहीन मी, क्रियाहीन मी. मला बलबुद्धी विद्येची गरज आहे. सो आय वुड लाईक टू टेक दॅट बलबुद्धी अपॉर्च्युनिटी. आणि कालच आपण आपल्या स्वतःला, इनर सेल्फला सांगितलंय, त्याला प्रॉमिस केलंय. सगळ्यांनी प्रॉमिस केलं ना? राईट, आपण सगळ्यांनी प्रॉमिस केलं ना, सगळ्यांनी इनर सेल्फला. हा, राईट हँड आपल्या हार्ट चक्रावरती ठेवला ना आपण, आणि सगळ्यांनी येस घेतला का नाही? मग आजपासनं त्याची पहिली सुटका केली पाहिजे. तो इनर सेल्फ कुठल्या तरी एका बंधनामध्ये आहे, कोणीतरी त्याला बांधलाय. तो कोणीतरी म्हणजे तुमच्या नातेवाईकांपैकी नाही. सर हो ना, माझे हे असेच वागतायत, सर हो ना, माझी सासू अशी वागते, अहो नाही हो, त्यांनी नाही. नॉट देम. सर बॉस माझे असेच वागतायत, अहो नाही हो, काही असं नाही आहे. आपणच आपल्याला बांधतोय. तो आर यू रेडी टू टेक दॅट स्टेप फॉरवर्ड? हात चक्रावरती हात ठेवा, क्लोज युअर आयस, स्माइल करा छानपैकी, जेंटली, लव्हिंगली स्माइल एट युअर सेल्फ. स्वतःला आवाज द्या परत, स्वतःचं नाव घेऊन जेंटली. स्वतःलाच आवाज द्या. म्हणा, शैलेंद्र, तुम्ही मलाच आवाज देतो, अरे शैलेंद्र, हाव यू, आय एम बॅक अगेन टू स्पीक टू यू. आपला संवाद काल जस्ट सुरू झालेला म्हणा, मी आज परत आलोय. आय एम बॅक अगेन. तू तयार आहेस ना म्हणा? मला तुझी साथ हवी आहे. महासुख 2025 या जर्नीमध्ये मला तुझी मदत हवी. पुन्हा एकदा येस घ्या. हार्ट चक्राकडनं येस घ्या, त्याची परमिशन घ्या. इंग्लिशमध्ये वर्ड आहे कॉन्ग्रुअन्स. टेक दॅट हार्ट कॉन्ग्रुअन्स. जेंटली कीप युअर हँड्स डाऊन. स्लोली अँड स्टेडीली. मानो, इमॅजिन करा, आपण आता जेवढी लोक ऑनलाईन आहोत, 30-35 जण, आणि शेकडो लोक काही जे ऑनलाईन पाहत आहेत, युट्यूबवरती पाहतील, अशा आपण 100-150 जण, आपण सगळेजण एकत्र आहोत. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा. आणि त्या स्टेटला जाता जाता हळूहळू, धीरे धीरे स्वतःला सैल सोडायला सुरुवात करा. रिलीज ऑल द प्रेशर, ऑल द स्ट्रेस विच यू हॅव. मानो भगवान हनुमान आपल्याला आता वरती येऊन बघतायत. आपले कशी स्माइल असणार आहे, आपली मान कशी असणार आहे. एवढी मोठी अगाध शक्ती असताना, बरोबर, साक्षात प्रभू रामाचे आशीर्वाद असताना, आपलं बॉडीचं पोश्चर कसं असणार. कंधे सीधे करिए. कीप युअर शोल्डर्स अँड युअर स्पाइन ऍब्सोल्युटली इरेक्ट. स्पाइन एकदम सरळ. खुर्चीत बसा. जे लोक खाली सोफ्यात वगैरे बसले असतील तर सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. कंधे सीधे बिलकुल. स्माइल. भगवान हनुमान पाहत आहेत आपल्याला. त्यांच्या सेनेतले एक रिप्रेझेंटेटिव्ह आपल्यासाठी असाइंड आहेत आणि ते बघतायत आपल्याला. आपला रिपोर्ट ते घेत आहेत. मानव ते आपला रिपोर्ट घेत आहेत. प्रत्येकाच्या समोर ते येत आहेत.
त्या स्टेटमध्ये असताना, एवढी मोठी अगाध शक्ती असताना बरोबर, उजव्या पायाकडे लक्ष द्या. जसं जसं माझे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतील तसं तसं त्या त्या प्रॉब्लेम्सला, त्या त्या इश्यूजला, जे जे इश्यूज असतील, व्हॉट एव्हर इश्यूज यू मे हॅव इन लाईफ. सर मला खूप शारीरिक त्रास आहे, नो प्रॉब्लेम. आज त्यांना आपण लात घालूया. डाव्या पायाकडे लक्ष. जेव्हा मी तुम्हाला सांगणार शूट किंवा लात घाला, किक, त्यावेळी तुमच्या उजव्या पायाने ते सगळे प्रॉब्लेम एवढे दूर समुद्रात तो बॉल उडला पाहिजे. पुढे म्हणते सर मला पाठ दुखी आहे, किक व्हेरी हार्ड, किक इट. काय म्हणतील भगवान हनुमान, मी असताना असले प्रॉब्लेम. सर मला काही शारीरिक व्याधी आहेत, किक, किक फ्रॉम ए राइट साइड. मानो कि वो फुटबॉल है बिल्कुल, किक इट लाइक अ फुटबॉल. सर मला काही आर्थिक अडचणी आहेत, किक इट लाइक अ फुटबॉल. तर मला सतत भीती वाटते, भीतीचा छोटासा बॉल करा, टाक दिशे उडवून टाका, किक इट इन द सो हार्ड, दिसला नाही पाहिजे तो बॉल. कीप डुईंग इट फास्ट. जे जे प्रॉब्लेम्स आहेत, सम ऑफ यू हॅव रिटन टू मी. सर मला डिप्रेशनचा त्रास आहे, किक, किक आउट लोनलीनेस, किक आउट, गेट आउट, कीप डुईंग इट फास्ट. सर मला रात्री झोप नाही लागत, मी अस्वस्थ राहते, अस्वस्थता, किक आउट, शूट, जोरदार किक मारा. सर मला सतत भीती वाटते, पुढचं पाऊल घेताना मला भीती वाटते, मला खूप अनकम्फर्टेबल होतं, उद्या माझे कॅम्पेन सुरू होतात, किक इट आउट. आज एक पण नाही राहणार, आज मी तुम्हाला खाली करून पाठवणार आहे घरी. सर मला ना काय कुठे गेलं की छातीवरती दसं दसं होतं, किक इट आउट, फास्ट, कीप डुईंग इट फास्ट. त्यांना लाथा घाला त्यांना. मला तुम्हाला हत्तीचं बळ आलेलं आहे. साक्षात भगवान हनुमान, ज्यांनी गॅरंटी दिलेली आहे, तुम शक का हो को डरना. एवढी मोठी शक्ती आपल्या बरोबर आहे. ते म्हणतात काय कमी पडलं तू तुझ्या पायात मी पडलं, चल मार केक, मार केक लोक. सर माझी कोर्टात एक केस चालू आहे, 10 वर्षापासून पेंडिंग आहे, मार केक. काय काय पेंडिंग आहे, मार केक. छोडो मत उसको, बिलकुल छोडो मत उसको, कीप पुशिंग इट हार्ड. आज काहीच नाही राहणार. सर मला डायबिटीसचा त्रास आहे, काय फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी वाढले, प्रेशर आलंय, प्रेशरला मारा केक, मारा, मारा केक प्रेशरवरती. तुम रक्षक का हो को डरना, मारा केक, कीप किक सो हार्ड, kick it extremely hard. Some of you are doing well. Keep doing it. मी तपासतो एनर्जी. सर मला माहिती नाही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार. मारा लात, लात मारा प्रॉब्लेमला, लात मारा प्रॉब्लेमला, लात मारा प्रॉब्लेमला, कीप डुईंग इट फास्ट. लाता घाला लवकर, कीप डुईंग इट फास्ट, कीप डुईंग इट, कीप डुईंग इट, कीप डुईंग इट बिफोर युअर ब्रेन अंडरस्टँड्स व्हॉट हॅपनिंग. कीप डुईंग इट फास्ट. व्हेरी स्लोली अँड व्हेरी जेंटली. सर माझ्या काही आठवणी आहेत, त्या मला त्रासदायक आहेत. आय एम ट्रॉमाटाइज बिकॉज ऑफ दॅट. अशी लात घाला त्या ट्रॉमाला, दिसला नाही पाहिजे. 1 2 3 लात घाला त्याला, जोरदार, जोर से बिल्कुल. आज कोई नहीं रुकेगा, चलो बाहर, चलो बाहर, चलो बाहर. रिअलाइज करा की भगवान हनुमानांची जी गदा आहे, त्यातनं डायरेक्ट आपल्याला एनर्जी सप्लाय होते. एक असा पाईप, एक अशी वायरिंग आहे. जय श्रीराम बोलत ती
आपल्याला प्रत्येकाला एक ऊर्जा देते, एनर्जाईज करते. सर मला परदेशात जायचंय, माझ्या मुलांना परदेशात पाठवायचंय, मला माहिती नाही मी कसं जाऊ, मला भीती वाटते. मारा, लाथ घाला त्या भीतीला, गेट आउट. ज्यांना ज्यांना एन्झायटीचा त्रास होतो, काय झालं की एन्झायटी, चिंता, लाथ घाला चिंतेला, एवढा दूर घाला की समुद्रात पडली पाहिजे जाऊन. घाला लाथ, लाथ घाला, लाथ घाला. 1 2 3 घाला लाथ, घाला लाथ. कीप किकिंग. आज तुमचे पॅटर्न सगळे तोडून टाकणार आहे मी. तर कुठेतरी कॉन्फिडन्स कमी पडतोय. सर मला कोणीतरी अपमानास्पद बोललं होतं, तो अपमान माझ्या घशावरती, माझ्या मानेवरती आहे, माझ्या छातीवरती आहे. अपमान काढा, पायाखाली घ्या ना, लाथ घाला त्याला पायात. अपमानाच्या इमोशनला, समबडी सर इन्सल्टेड मी, इन्सल्ट, किक, किक इट आउट इन युअर लाईफ. बस. तुम्ही प्रॉमिस केलंय स्वतःला, तुम्ही स्वतःला प्रॉमिस केलेलं आहे का की मी तुमची काळजी घेईन. तुम्ही त्या व्यक्तीची काळजी घेणार आहात. उजवा पाय कमी पडला तर डावा पाय घ्या, फुल लाथा घाला, आउट. तर भीती वाटते, माझा गोल आहे 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, काय गोल आहे, 30 लाख, 40 लाख, 50 लाख, जे काय गोल्स तुम्ही लिहिलेत. सर गोल्स लिहिलेत पण भीती वाटते, होईल का नाही, डाऊट आहे, डाऊट, हा डाऊट. डाऊट आता एवढा लाथ घालाल का नाही, आता घाला लाथ, दोन्ही पायाने लाथ घाला, आउट. दोन्ही पाय कट्टाकट कट्टाकट, दोन्ही पायाने लाथ, लाथ घाला लाथ. माझ्याकडे बघा स्क्रीनवरती लिंक कट करून टाका, तुमची आणि फुटबॉलची द्या, कट करून टाका लिंक. दीर्घ श्वास घ्या, थोडंसं पाणी प्या, एक घोट पाणी प्या. परत या, सगळेजण परत या. हाऊ आर यू डुईंग? वाव, अमेझिंग. ओके, वी डन. राईट, एव्हरीबडी ओके? राईट, मी तुम्हाला संधी देतो, यू कॅन अनम्यूट अँड टेल मी हाऊ आर यू डुईंग. बेटर वाटतंय? येस. किती जणांना असं वाटलं की छातीवरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं? यू कॅन अनम्यूट अँड टेल मी. येस. छातीवरनं सर काहीतरी गेल्यासारखं वाटलं. हाऊ मेनी ऑफ यू फेल्ट दॅट समथिंग इज गोइंग ऑफ, समथिंग इज गोइंग अवे फ्रॉम युअर बॉडी? असं किती लोकांना वाटलं? थोडं हलकं वाटतंय, असं हलकं वाटतंय, रिलीव्ड वाटतंय काही प्रमाणात. रिन्यूड वाटतं, वा, गुड गुड गुड. रिलीव्ह असं रिलीफ. रिलीफ वाटतंय, ओके गुड. ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय पोटातून आणि असं. व्हेरी गुड. पोटात बऱ्याच वेळेला भीती असते, एन्झायटी असते. येस. एनिबडी एल्स? Veena Devari saying lighter feeling. Good. Anybody else? Archana Pawar, how did you feel? हॅलो. येस, खूप हलकं वाटतंय. Yes, somebody was saying hello. Who said hello? Rinku, did you say hello? Who said hello? I didn't say, but I really felt relieved and lighter. It Ah, was a nice feeling. Yes. perfect. Fantastic. Shreya, how did you feel? Shreya is writing something to me. Shreya is saying that feeling refreshed. Yeah, good, good, good. Relax. Oh, good. Yes. Yeah, better. Did it work? येस सर. येस कळलं सर. फुटबॉल टेक्निक आजपासून लक्षात ठेवायचं. हा, फुटबॉल एक टेक्निक छान किती सोपं गोष्ट आहे. कळली की त्याच्यामध्ये लाईफ मध्ये आता कधीही प्रॉब्लेम आला तर हा फुटबॉल टेक्निक नक्की युज करेन. वा, हे पॉवरफुल आहे ना, वर्किंग वेल, थँक्यू सर. राईट. गुड. घरी फुटबॉल आणून ठेवा. नक्की सर. ओके, गुड. ठीक आहे, लेट्स कॅरी ऑन. ओके, सो आज तुम्ही फुटबॉल टेक्निक शिकला. ओके, दिस कॅन बी अप्लाइड ओनली फॉर इमोशन्स. नाही त्या गोष्टी फुटबॉल समजून मारायच्या नाहीत. नाहीतर मला मेसेज कराल, सर मला माहिती आहे तुमचे काय मेसेज नाही येणार किंवा काय तुमची फिलिंग असू शकते, इट इज ओके.
फक्त इमोशन्सला लाद घालायची आहे, व्यक्तीला नाही. गोंधळ करायचा नाही. इमोशन्स आपल्याला त्रास देत असतात, व्यक्ती नाही. येस और नो? करेक्ट. एव्हरीबडी इज फिलिंग बेटर. आत्ताशी 50% झालंय. ओके, क्लोज युअर आईज नाउ. दोन्ही हाताची ओंजळ करा. अशी ओंजळ करा ऍज इफ यू आर रिसिव्हिंग दिस. आपण घेतो नाही, परमेश्वराच्या दरबारात गेल्यावरती आपण म्हणतो, देवा मला आशीर्वाद द्या. सो तशी ओंजळ करा आणि म्हणा, हे परमेश्वरा, भगवान राम, प्रभू राम, भगवान हनुमान, मला बळ हवाय म्हणा. नाव रिप्लेस. त्यांनी सांगितलंय ओके तथास्तु. म्हणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे हनुमान चालिसेमध्ये तुम्ही सांगितले हरिभक्त व्हायचंय प्रत्येक जन्मामध्ये, तसं मी हरिभक्त व्हायला आलेलो आहे म्हणा. मला हरिभक्त व्हायचंय, मला जन्मोजन्मी मला तुमचा हरिभक्त व्हायचंय, रामभक्त व्हायचंय. त्या गुरूंची मला सेवा करायची आहे, ज्या गुरूंमुळे मला जीवनामध्ये मी धन्य झालो, त्या गुरूंची मला सेवा करायची आहे. हे परमेश्वरा, मला हरिभक्त प्रत्येक जन्मामध्ये करू दे. हे मला पहिलं बळ मिळू दे गुरु सेवा करण्याचं. नाव व्हिज्युअलाइज करा. प्रत्येक वेळी ती ओंजळीतलं बळ जे आपल्याला मिळत आहे, ते तुम्ही हार्ट चक्राकडे घ्या आणि जणू काही त्याचा एक बारीकसा कण झालाय आणि दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण आपल्या शरीरामध्ये तुमचा आवडता कलर किंवा परमेश्वराच्या आपण फोटोज बघतो, तर बऱ्याच वेळेला आपण गोल्डन एनर्जी बघत असतो. व्हिज्युअलाइज करा, गोल्डन एनर्जी आपल्या ऑरामध्ये तुम्हाला मिळते. दीर्घ श्वास घेत राहा. हे परमेश्वरा थँक्यू. ज्यांनी ज्यांनी मला इन्स्टॉल केला, रिप्लेस इट विथ वर्दीनेस. म्हणा तुमच्यावरती मी नाही आहे, माझं सेल्फ वर्थ आहे म्हणा. सेल्फ वर्थ, सेल्फ वर्थ. आय लव्ह माय सेल्फ, हे सत्य आहे. आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ, हेच सत्य आहे. मी माझ्यावरती पहिले प्रेम करतो, हेच सत्य आहे. हेच सत्य आहे. आय लव्ह माय सेल्फ. मी बलवान होणार आहे. स्वतःची बलवान होताना इमेज बघा. बलवान, चारित्र्यवान, धनवान, विद्यावान, गुणवान. येस, तो मी सगळा होतोय म्हणा. आय एम इन द प्रोसेस ऑफ बिकमिंग ऑल ऑफ दिस. जेंटली कीप योर हैंड्स डाउन. अपने हथेलियों को अपनी गोदी में रखिए. कीप योर हैंड्स डाउन. क्रिएट दॅट इमेज ऑफ युअर सेल्फ, दॅट यू आर वर्दी. किती छान छान गोष्टी आपण जीवनात केल्या, करत आहात. Some of you gather every day at 5 o'clock in the evening doing great invocation. Some of you bless everybody. Some of you are healers. Some of you are smile generators. Some of you donate regularly. You are contributors. Some of you create value in life of so many people. Fantastic. Some of you are pranic healers. Wow. यू आर वर्दी. एक स्वतः वरती असल्याची इमेज तयार करा. आपण पात्र आहोत म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरुजन मिळालेले आहेत. पात्र आहोत आपण. वी डिझर्व इट म्हणा. आय एम डिझर्विंग. मी सर्वसामान्य नाही, मी डिझर्विंग आहे म्हणा. आय एम एक्स्ट्रॉर्डिनरी. स्वतःला शाबासकी द्या. आय एम एक्स्ट्रॉर्डिनरी. हे ज्ञान माझ्यापर्यंत येत आहे परमेश्वरा. बलबुद्धी विद्यातला फक्त बल हा पहिल्या दिवशीच मला बळ देऊन गेलेला आहे. आता स्वतःला इमॅजिन करा, एक बलवान व्यक्ती डायबिटीज वरती मात करून निघून जाते. डायबिटीज नॉर्मल होते नाही, शुगर नॉर्मल होते. 140/100 ची शुगर आहे. व्हिज्युअलाइज करा. बलवान होताना बघा स्वतःला. येस. स्पाइन पूर्णपणे फ्लेक्सिबल झालेली आहे, लवचिकता आलेली आहे स्पाइनला. सर्वायकल पळून गेलेला आहे. सर्वायकल फर्स्ट C1 से लेके C7 तक सगळे बोन्स जे आहेत, वर्टिब्रेस आहेत, अत्यंत फ्लेक्सिबल आहे. म्हणा मी फ्लेक्सिबल आहे मनाने आणि शरीराने सुद्धा. आय एक्सेप्ट व्ह्यूज ऑफ एव्हरीवन. माझा स्पाइन इज फ्लेक्सिबल, लवचिकता आहे. म्हणा आय फॉरगिव्ह इझिली. आय एम लर्निंग टू फॉरगिव्ह इझिली. मला जमतंय. हो मी रागवतोय, कधी कधी मी खूपच रागवतोय, पण येस आय एम लर्निंग टू फॉरगिव्ह. मी बळ घेतोय. आय एम करेजियस. आय एम लर्निंग टू फॉरगिव्ह इझिली. There are many people who hurt me, but now I am courageous enough to forgive them immediately. Congratulations. इनर सेल्फ तुमच्याकडे बघतोय, तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागलाय तो आता.
म्हटलं वा, पहिल्याच दिवशी ब्रेक थ्रू मिळाला त्याला, सुटला तो, छातीवरचं प्रेशर पूर्णतः रिलीज झालेलं आहे. राम रसायन आपल्या शरीरामधनं डोपामिनच्या स्वरूपामध्ये यायला लागलंय. आणि व्हिज्युअलाइज करा की शरीराच्या प्रत्येक कणामध्ये तो गेलेला आहे, आनंद गेलेला आहे. या रसायनामध्ये चिंब आपण भिजलेलो आहोत. चिंब, नख शिखांत, व्हिज्युअलाइज करा, तो कलर सगळीकडे गेलेला आहे. ते राम रसायन आपल्याकडे आहे. त्याला वाचा फुटलेली आहे, त्याला बाण फुटलेला आहे, त्याला पाना फुटलेला आहे, आणि ते शरीरात सगळीकडे आता जात आहे. म्हणा, आय एम बिकमिंग कॉन्फिडंट. स्वतःला कॉन्फिडन्स. स्पाइन मध्ये ऐका, आय एम फिलिंग कॉन्फिडंट. दोन्ही कानांच्या मध्ये ऐका, आयब्रोज मध्ये ऐका, आय एम फिलिंग कॉन्फिडंट, आय एम फिलिंग हेल्दी, आय एम बिकमिंग हेल्दी, आय एम बिकमिंग रिसोर्सफुल, आय एम एन्जॉईंग दिस विजडम. म्हणा, आय एम एन्जॉईंग दिस विजडम, आय एम एन्जॉईंग दिस नॉलेज. आपल्या शरीरामध्ये ऐकला, आपल्या पोटामध्ये हेच गोष्ट ऐका, आय एम एन्जॉईंग दिस नॉलेज. पोटामध्ये ऐका, आय एम एन्जॉईंग दिस पीस. छातीमध्ये ऐका हे शब्द, ऐका छातीमध्ये, आय एम एन्जॉईंग दिस पीस. आय एम लव्हिंग व्हॉट आय एम डुईंग. स्पायनल कॉर्ड मध्ये ऐका, आय एम लव्हिंग व्हॉट आय एम डुईंग. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, दोन्ही आयब्रोजच्या मध्ये ऐका, आय लव्ह यू, आय लव्ह अँड अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. विद्वत्ता, 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 विजडम, विजडम, विजडम. स्लोली अँड स्टेडीली परत याला सुरुवात करा. कीप कमिंग बॅक. डोंट रब युअर हँड. रब युअर हँड्स जेंटली. मसाज युअर फेस. हे रामरसायन जणू काही आपल्या हातामध्ये आहे. हे रामरसायन आपल्या हातामध्ये आहे असं व्हिज्युअलाइज करा. मानो रामरसायन तुम्ही चेहऱ्याला मसाज करताय. मानो, इमॅजिन. लावा, चेहऱ्याला लावा, मानेला लावा, पाठीला लावा, रामरसायन लावा. राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. कोण आहेत आपण? आपण दास होत आपल्या गुरूंचे. जेंटली मसाज युअर फीट, युअर नीज. राम रसायन. The sugar killing, it will be interesting to know. Right? How many of you are feeling confident right now? बलवान right now? आणि असं वाटलं आपल्याला की हे सेशन एकदा जर युट्यूब वरती जाऊन मी दोनदा तीनदा ऐकलं तर आय विल बी एबल टू गेट अ ब्रेक थ्रू. वाटतंय असं? कोणाला पाठदुखी होती आणि आता ती पाठदुखी नाहीये असं आहे कोण आपल्याकडे आता ऑनलाईन? Is somebody there? We can unmute. Is somebody there की त्यांचा गुडघा, पाय काय दुखत होतं, ऍसिडिटी वाटत होती आणि आता लिटल बेटर आहे? पार्ट मुवमेंट करून बघा, मानाची मुवमेंट करून बघा. यू फिलिंग लिटल बेटर? येस. थांबूया आजच्या दिवशी. हनुमान चालिसा आपल्याला करायची 6:30 होत आहे. राईट? रामस्तुती आणि हनुमान चालिसा. आता जेव्हा आपली एवढी सुंदर स्टेट आहे की ज्या स्टेटमध्ये, गुड, या स्टेटमध्ये जिथे आपण आता आहात, हाऊ मेनी ऑफ यू आर फिलिंग गुड? बरं वाटतंय सर, हलकं वाटतंय. येस, छान वाटतंय, लाईट वाटतंय. अरे वा, बऱ्याच जणांचे हात आलेत वाटते. येस, फिलिंग गुड. येस, फिलिंग गुड. जेव्हा एवढं फिलिंग गुड मोमेंटला आहे, आता आपण या गुड मोमेंटला अभिषेक घालूया हनुमान चालिसेने आणि रामस्तुती. ओके? तो जेंटली क्लोज युअर आईज नाउ, स्माइल. भगवान हनुमान आणि त्यांच्या त्यांच्या वानर सेनेतनं जी लोक आली होती त्यांना म्हणा, थँक्यू सो मच, माझ्यावरती तुम्ही दया दाखवली, मला बलवान केल्याबद्दल धन्यवाद. थोडंसं नतमस्तक, चिन डाऊन अँड से थँक्यू. थँक्यू प्रभुराम, थँक्यू. या आशीर्वादांचा म्हणा मी स्वीकार करत आहे. मी स्वीकार करत आहे. ही आगळी वेगळी महासुखाकडे घेऊन जाणारी ही हनुमान चालिसा
मी हे सगळं बुद्धी विद्या हे मी सगळं आत्मसात करत आहे परमेश्वर. मला हे आत्मसात करण्यासाठी बळ मिळू दे. पण आय एम सो ग्रेटफुल. कीप एन्जॉईंग दिस. आपले डोळे बंद असणार आहेत. हळुवारपणे स्लोली अँड स्टडीली बॅक टू बॅक मी हनुमान चालीसा आणि रामस्तुती प्ले करणार आहे. क्लोज युअर आयज. आपल्या मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. यू आणि मीची स्टोरी सुरू आहे. तुम्ही आणि तुमच्यातलाच मी. तुम्ही दोघंही एकमेकांच्या समोर बसला आहात. दोघांनी हात जोडलेले आहेत. दोघंही हनुमान चालीसा ऐकताय. आणि कशासाठी ऐकताय? बल, बुद्धी आणि विद्या. आज पहिलाच दिवस आहे. आज आपण आपले पॅटर्न्स ब्रेक केलेले आहेत. पुढचे 19 दिवस अजून पुढे आपल्याला डेव्हलप करायचे. स्टार्टिंग हनुमान चालीसा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, परनौ रघुवर विमल